ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त तुम्ही मंडळीने जी यूट्यूबद्वारे जोडली गेलेली मंडळी आहे त्यांनी नियमितपणे शिव अभिषेकसाठी दक्षिणा वगैरे पाठवतात. कुणी नवीन बी असतं, त्या मंडळीचे शिवाभिषेक करण्यात आले. आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, याबद्दल ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली. तर मंडळी, आज तुम्हाला सांगायचंय, मनोकामना जी का तुम्ही मंडळी प्रत्येक सोमवारी मनोकामना पूजा करतात. खूप वर्षापासून ही जी परंपरा आहे मनोकामना पूजा करण्याची, ती बरेच मंडळी करतात. त्यांना चांगले अनुभव आलेले आहेत. ते परत ह्या त्या कारणासाठी चालूच असतं त्यांचं. तर त्या संदर्भातच बोलणार आहे तुम्हाला, की मनोकामना पूजा ही कोण करू शकतं? कारण तसा आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. त्याविषयी मी माहिती देतो. आणि विशेष सांगायचं म्हणजे तब्बल 12 वर्षानंतर ज्या व्यक्तीची मनोकामना पूर्ण झाली, ती व्यक्ती काल मला भेटण्यासाठी आली. आता ती भेटण्यासाठी का आली? ज्यावेळेस माणसाला कुठंतरी चिमटा बसला ना, की मग आठवतं. 12 वर्ष होऊन गेली. त्या व्यक्तीला मी मनोकामना पूजा करायला सांगितली होती. तिची लग्नाच्या संदर्भात होती. लग्न होईल का? कारण दुसरं लग्नाचा प्रकार होता हा. पहिलं लग्न मोडलं होतं. लग्न होऊन समजा घटस्फोट वगैरे काहीतरी झालेला होता प्रकार. मग दुसरा लग्नाचा योग आहे का आणि ते होईल का, यासाठी उपाय म्हणून मी त्यांना मनोकामना पूजा सांगितली होती त्या व्यक्तीला. म्हणजे स्त्री आहे ती. त्या व्यक्तीनं केली, मनातून केली आणि तिची मनोकामना पूर्ण झाली. आता मनोकामना पूर्ण झाली. आता मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे एक नियम आहे, की ज्यावेळेस तुम्ही मंडळी मनोकामना पूजा मांडता प्रत्येक सोमवारी, त्यानंतर मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ती मनोकामना पूर्ण म्हणून एक शिवपूजा असते आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये. त्यासाठी एक अभिषेक असतो, मनोकामना पूर्ण अभिषेक म्हणून. तो अभिषेक करावा लागतो. कारण देवाच्या आशीर्वादाने ह्या गोष्टी झालेल्या असतात, म्हणून देवाला हा अभिषेक घालायचा असतो. तर त्या मंडळीकडून तो अभिषेक काही करण्यात आला नव्हता त्यावेळेस. आणि मी केवढं काही आग्रह करत नाही कोणाला, करा न करा, आपलं सांगायचं काम आहे. काम माणसं कसं करतात, काम झालं ना की विषय सोडून देतात, लक्षात येत नाही. पण त्याचा परिणाम काय होतो? देवाला आपण लालूच दाखवतो. देवा माझं असं असं कर, मी तुला अमुक अमुक करेल. अगर अमुक अमुक करतो, तुझा अभिषेक घालतो, कुठं काही करतो, बोलतोच ना आपण. आणि नेमकं काम झालं की आपण विसरून जातो. काम सरो वैद मरो, ही एक म्हण आहे, ती अशीच आहे बघा. कामापुरता मामा. काम आहे तोपर्यंत देवा माझं असं कर, देवा असं कर, देवा तू तसं कर. आणि काम झालं की देवाकडे तोंड बी घ्यायचं नाही. यातला प्रकार आहे हा. तर तसंच या व्यक्तीकडून झालं. मनोकामना पूजा केली, तिची मनोकामना पूर्ण झाली. बाळ झालं, एक सोडून 2 झाले. आणि मग बाळ वगैरे झालं, सगळं चांगलं झालं. मग आम्हाला ते विसरून गेले, समजा आपल्या ओंकारेश्वराला विसरून गेले. ज्या देवानं आपल्याला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादानं आपलं चांगलं झालंय, आता आपण देवाला कमीत कमी दर्शन तरी करावं देवाचं, जाऊन अभिषेक घालावा, अथवा काही त्याच्या डोक्यावर जरा तिथं आपलं डोकं त्याच्या पायावर आदळावं, असं म्हणतो ना. हे काही प्रकार नाही. मग हळूहळू ते ज्यावेळेस बाळ मग वर्ष 2 वर्ष देव पण वाट बघतो आणि मग त्याचा परिणाम काय होतो ते मग करतो चालू देव. मग
ते बाळ जसं जसं मोठं होईल तसं तसं बाळ त्रास द्यायला चालू करायला लागलं. भयानक त्रास. हं? म्हणजे थोडक्यात बाळ सुखच लाभू दे नाही गेलं. म्हणजे सारखं खरकर खरकर म्हणजे काही कर, आदळापट कर, नुकसान कर, असं कर. तरीही ह्यांच्या लक्षात येईना गेलं की ही बाळ नवसाच आहे. आपला लग्न ही सुद्धा नवसाच आहे. लग्न झालंय, बाळ झालंय, सर्व झालंय. आता कमीत कमी आपण त्या देवाकडे जायला पाहिजे का नाही? खूप लोक असे असतात की नवसं करतात, देवाला असं करतो म्हणतात आणि विसरून जातात. मग कुठेतरी प्रॉब्लेम चालू होतो. लग्न झाल्यानंतर दोघा नवरा-बायकोमध्ये भांडणं होतात, काही ना काही चालू होतं. म्हणजे एक समस्या निर्माण होत राहतात. तरीही आपल्या लक्षात येत नाही की काय हे? हं? बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. माणूस विसरून जातो. तसाच प्रकार यांच्या बाबतीतही झाला. ते विसरून गेले आणि जसं-जसं बाळ मोठं होत गेलं, आज बाळ जवळ-जवळ 12 वर्षाच्या पुढचंच आहे ते बी. त्यावेळेस बाळ आता मोठं झालंय आणि आता खूप काही ताण द्यायला लागलं. बाळ मोठं झाल्यानंतर ताण देणारच ना. त्यावेळेस कुठेतरी इकडं-तिकडं बघितलं असेल, काहीतरी मग कुणीतरी सांगितलं त्यांना, की तुमचं काही नवसाचं आहे का बाळ? काही आहे का? कुठला नवस राहिलाय का? तुमचं कुठलं काही राहिलंय का? मग त्यांच्या लक्षात एवढं 12 वर्ष घालवले आणि तेव्हा आता उशिरा लक्षात आलं, की आपली पूजा ज्या ओंकारेश्वराच्या आशीर्वादाने आपलं लग्न झालंय, पूजा राहिली, आपली लग्नाची राहिली, बाळाची राहिली, सगळं राहिलंय. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आल्यानंतर आपली भेट घ्यायला आले. म्हणून आज त्यांची पूजा वगैरे केली, मनोकामना पूजा. तर असा प्रकार आहे. आता तुम्ही मनोकामना पूजा करताय, तुम्हाला एवढं सांगायचं की असा काही प्रकार करू नका. तुम्ही कुठल्याही संदर्भात करत असताल, ते विषय नाहीये. तुम्ही लग्नाच्या विषयी पूजा करत असाल, दोघा नवरा-बायकोचं पटत नसेल म्हणून करत असाल, कुटुंबामध्ये कलह असेल म्हणून करत असाल, आर्थिक परिस्थितीबद्दल करत असताल, संततीबद्दल करत असताल, कशासाठी तरी करत असाल पूजा. मनोकामना शिवपूजाची. वाळूचं शिवलिंग ज्या म्हणतो ना, तुम्ही सोमवारी करता त्याबद्दल बोलतोय. आणि जर तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर हा अभिषेक वगैरे नाही केला, तर उद्याच्याला जर समस्या काय निर्माण झाली, तर त्याची जबाबदारी माझ्याकडे नाही. कारण मी वेळोवेळी सांगत असतो. तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मनोकामना शिवपूजा पूर्ण अभिषेक म्हणून करून घ्यावं लागतं. त्या गोष्टी करा जा. पुन्हा उद्याच्याला काही भानगडी झाल्या तर पुन्हा नको सांगायला नको म्हणून बोलतोय तुम्हाला मी. तर आता हे झालं त्याच्याबद्दल माहिती. आता प्रश्न आहे की मनोकामना पूजा कोण कुणासाठी करू शकतं? तर मनोकामना पूजा कुणीही कुणासाठी करू शकतो. समजा तुमचा मुलगा शिकतोय अथवा मुलगी शिकते, अथवा त्यांच्यासाठी नोकरीचा विषय असेल, शिक्षणाबद्दल असेल, तरी आई अथवा वडील ही मनोकामना पूजा करू शकतात लेकरांसाठी सुद्धा. अथवा मुलीच्या अथवा मुलाच्या लग्नासाठी सुद्धा मनोकामना पूजा ही करू शकतात. कुणाचे समजा आपल्या कुठल्या नातलागाचा आजार असेल, अगर त्याच्यासाठी आई वडिलांसाठी आपण करू शकतो. कुणासाठीही कुणीही ही मनोकामना पूजा करू शकतात. अथवा तुमच्या नात्यातील नसेल, रक्ताचं नातं नसेल, मित्र मैत्रिणी यांच्यासाठी सुद्धा मनोकामना पूजा प्रार्थना ही आपण करू शकतो. आणि दुसऱ्यासाठी करणं तर खूप चांगलं असतं. स्वतःसाठी तर कुणीही करील हो, पण दुसऱ्यासाठी सुद्धा देवाकडे मागणी करू शकतात, प्रार्थना करू शकतात की देवा यांचं काम होऊ दे, मी पूजा मांडते, प्रार्थना करतो, असं करू शकतात. कारण दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना सुद्धा सफल होते आणि तीही चांगल्या प्रकारे होती. असं काही नाही की स्वतःची समस्या म्हणून स्वतःच करावं असं नाही. दुसरेही करत असतील आपल्यासाठी तरी करू जा. तुम्हाला कुणाबद्दल, तुमच्या भावाबद्दल लग्नाच्या संदर्भात असेल, गर्भ संततीच्या संदर्भात असेल की भावाचं लग्न होत नाही अथवा संतती होत नाही, काय असेल, तरी भावासाठी सुद्धा बहीण पूजा मांडू शकते.
अथवा भाऊ बहिणीसाठी सुद्धा करू शकतो. नात्यातलंच असावं नाही, कुठल्याही कुणासाठीही कुणी करू शकतो. तर अशी ही मनोकामना पूजा आहे आणि तुम्ही अवश्य करा, मनातून करा. हं? आणि सोमवारी करतात ना. आणि पूजा करत असताना मी तर एक व्हिडिओ टाकलेलाच आहे, मनोकामना पूजा कशी करावी. जर तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल, तर तुम्ही मला या WhatsApp जे नंबर आहे स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्ही मेसेज करा, मनोकामना पूजा पाठवा म्हणून मला. हं? तर मी ती मनोकामना पूजा तुम्हाला कशी करायची याची माहिती मी तुम्हाला अवश्य पाठवेल. हं? तर तुम्ही सर्वांसाठी, कुणासाठी कुणीही मनोकामना पूजा करा आणि मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ओंकारेश्वरास मनोकामना शिवपूजा पूर्ण म्हणून हा एक आवश्यक पूजा असते, ती करावी लागते. तेवढी एक करत राहा. आलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं ना? तर अशा प्रकारे मी थोडक्यात आज तुम्हाला माहिती दिली. तर या माहितीच्या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल दुसरं काही, तर तुम्ही विचारू शकतात. हं? तर मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम पूर्ण करण्यापूर्वी तुमच्यासाठी एकदा मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुमच्या काय जी समस्या असतील त्या दूर व्हाव्यात, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, एवढी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.